रामकृष्ण हरी मित्रांनो, मी 1 महिन्यापूर्वी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्यानंतर ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली, त्यावेळेस अनेक लोकांनी, माझ्या अनेक मित्रांनी मी व्हिडिओ नेमकं कुठं बनवतो किंवा माझी व्हिडिओ ज्या ठिकाणी मी बनवतो ती रूम कोणती आहे याविषयी मला काही प्रश्न विचारले आणि म्हणून मी आज माझ्या या रूमविषयी व्हिडिओ बनवत आहे। तर ही माझी रूम आहे। या ठिकाणी ही खिडकी रोज सकाळ आणि संध्याकाळ अनेक पशुपक्षी मला या ठिकाणी भेटायला येतात। तर याच ठिकाणी या ठिकाणी माझा मोबाईल ठेवून मी या ठिकाणी बसलेलो असतो आणि मागची जी भीत आहे ती ही आहे। तर असं ही नवीनच आता यूट्यूब चॅनलची मी सुरुवात केली, त्यामुळे ज्या ठिकाणी मी अभ्यास करतो, ही जी माझी अभ्यासाची रूम आहे, त्याच ठिकाणी मी हे व्हिडिओ बनवतो। याच ठिकाणी मी माझा अभ्यास करत असतो आणि यूट्यूब चालू केल्यानंतर याच ठिकाणी बसून या ठिकाणी आणि समोर इथं मोबाईल ठेवून मी माझे व्हिडिओ बनवतो। याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे काही व्हिडिओ बनवण्याची मला सध्या तरी गरज वाटत नाही। तर ही अशी माझी रूम आहे। मला संगीताची ही आवड आहे, त्यामुळे ही पेटी किंवा हार्मोनियम सुद्धा माझ्याकडे आहे। मला वेगवेगळ्या पुस्तकं वाचण्याची सुद्धा आवड आहे, त्यामुळे माझे जे शालेय किंवा कॉलेजचे जे अभ्यासक्रम आहे त्या व्यतिरिक्त किंवा मी सध्या जो अभ्यास करतो त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पुस्तकं माझ्याजवळ मी संग्रही ठेवलेले आहे। तर अनेक धार्मिक पुस्तकं सुद्धा माझ्या संग्रही आहे। हे हार्मोनियमच्या खाली असलेली पेटी, त्या खालची पेटी, हे पूर्ण ग्रंथानं आणि पुस्तकानं, भलेही ते पुस्तक पूर्ण वाचन होईल का नाही सांगता येत नाही, पण पुस्तकं संग्रही असले पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे या जवळपास 3 पेट्या, ही मोठी पेटी आणि ही छोटी पेटी आणि इकडं सुद्धा 2 पेट्या आहे, त्या पूर्णपणे धार्मिक पुस्तकं किंवा राजकीय काही पुस्तकं, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, दार्शनिक, फिलॉसॉफीवर आधारित अनेक पुस्तकं तुम्हाला माझ्याजवळ मिळतील। तर या ठिकाणी असं बाहेर आल्याच्या नंतर हे माझं गाव, ही समोरची जी आहे ती पूर्व दिशा आहे। सकाळी सकाळी सूर्यनारायण भगवंताचे सुंदर असे दर्शन मला या ठिकाणी घडते। तर अशा प्रकारे ही माझी रूम किंवा घर। तर तुम्हाला कसं वाटली माझी रूम याविषयी नक्कीच कमेंट करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।